समतावादी विचार रुजवण्यासाठी समाज प्रबोधन करणारे विज्ञानवादी आणि महान तत्ववेत्ते कृतिशील समाजसुधारक विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, प्रकाश जाधव, अमीर शेख, बसवराज बगले, युवराज माने, सोमनाथ शिंदे, आशुतोष नाटकर, बसवराज कोळी, तुषार जक्का, दत्ता बडगंची, अनिल छत्रबंद, इरफान शेख, प्रज्ञा सागर गायकवाड, दशरथ शेंडगे, यशराज डोळसे, सरफराज बागवान, महिला पदाधिकारी, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे, कांचन पवार, शोभा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या जगात सर्वप्रथम समतेची बीजे रुजवली, पहिली लोकशाही संसद स्थापन केली। 12व्या शतकात त्यांनी जे आचार विचार संस्कार आपल्याला दिलेले आहेत त्याचा अंगीकारून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आज आपण वाटचाल करीत आहोत, हे खरं आपलं सद्भाग्य आहे। जगात फक्त 3 महात्मे आहेत, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी आणि महात्मा फुले। महात्मा ही उपाधी सर्व धर्म समानतेची शिकवण देणाऱ्या थोर संतांनाच मिळते। अशा संतांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। शांती, समता आणि बंधुत्व याची शिकवण आणि संदेश देणारे महान आद्य क्रांतिकारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त मी सर्व सोलापूरकरांना, सर्व महात्मा बसवेश्वर भक्तांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज अक्षय तृतीया त्याची देखील सर्व सोलापूरकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। सगळ्यांना अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो। त्यांनी 12व्या शतकात या लोकशाहीचा पाया रचला, त्यावेळी त्यांनी स्त्रियांना शिक्षण व समतेचे जातीभेद तोडून जे कार्य केलं त्या कार्याचं आपण आठवण ठेवून आज जे काय जातीवाद वाढत आहे ते जातीवाद जर आपण महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार जर वचन जर आपण सगळेजण आपल्या आत्मसात केलात तर आपल्याला या भविष्यात जे काही जातीवाद वाढवत आहेत ते कमी करण्यास हातभार लागणार आहे।